नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आपण एवढे व्हिडिओ बनवतो, बऱ्याच लोकांचे चांगले वाईट अभिप्राय येतात आणि त्या सगळ्या अभिप्रायावर मी उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो. अ, काही लोकांना पटतात, काही लोकांना पटत नाहीत. असो, ज्याचा त्याचा तो कायदेशीर अधिकार आहे मी म्हणतो. आजचा विषय म्हणजे की एक पेंडसे नावाचे गृहस्थ आहेत माझ्या माहितीप्रमाणे. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही चॅनल बंद करा, कशाला अपमान करून घेतात. माझं पेंडसे साहेबांना म्हणणं असं आहे की मुळात हे चॅनलच मी सुरू केलेलं आहे की जे आपला अपमान करतात त्यांना त्याचं उत्तर देणं आणि चांगल्या मार्गाने त्याला आपण उत्तर देतो. आपण काही त्यांच्यासारखं नीच पातळीला जाऊन, खालच्या पातळीला जाऊन आपण काही त्यांना उत्तर देत नाही. पण त्यांना जे आपली बाजू जी मांडायची ती मांडायलाच पाहिजे आणि ती मांडल्यामुळे एक प्रकारचं आपली बाजूसुद्धा समोरच्या माणसाला कळते आणि त्यामुळे आपली बाजू मांडायलाच पाहिजे. आता बरीच लोकं म्हणतात की ब्राह्मण ओरिजिनल इकडचे नाही आहेत. ओरिजिनल इकडचे नसल्याचं हे लोक सांगणारे कोण आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्यावर खोटा इतिहास, त्याच्यानंतर आरक्षण, मंदिरावर आरक्षण, या असे अनेक गोष्टी आपल्यावरचे आरोप होत असतात. या सगळ्या आरोपांवर आपण काय म्हणतात त्याला उत्तरं देणं बांधील आहोत आणि द्यायला पाहिजेत. म्हणजे माझं पेंडसे साहेबांना मला विनंती अशी आहे की काय अपमान होत असतील ते माझे होतील तर मी त्याला सक्षम आहे उत्तर द्यायला. त्यामुळे चॅनल बंद करा हा सल्ला कधी देऊ नका तुम्ही. किंवा कोणीही माणूस धडाडीने काही करत असेल तर त्याला त्याच्या मागे उभं राहायला शिका. त्याला त्याचे पाय ओढू नका. जी आपली जी मानसिकता आहे, कशाला उगीच यांच्या आपण काही नादाला लागायचं, आपण काही गावगुंडगिरी करत नाही. आपण जे काय असेल ते कायद्याने आपण करतो. आपल्यावर जे काही अन्याय होतात त्यालासुद्धा आपण कायद्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक ठिकाणी आपण यशस्वी होतो अशातला भाग नाही. जसं संभाजीनगरमध्ये माझ्या कन्नड तालुक्यात कोणीतरी मला मदत मागितली होती. मी इथे बसून त्याला मदत करू शकत नाही, कळलं का? तर पण त्यांनी त्याची जी आहे कायदेशीर लढाई आहे ती नाही लढायलाच पाहिजे त्यांनी. काय किती दिवस तुम्हाला पोलीस तुम्ही हे करणार? कायद्याची लढाई कायद्यानेच लढायला पाहिजे आपल्याला. आज नाही तर पण उद्या तुमच्या वंशजांना, पुढच्या वंशजांना त्याचा फायदा नक्की मिळतो. जी आपली सिस्टीम आहे त्या ह्याच्याप्रमाणे. पण ह्याचा अर्थ असा नाही ना की आपली इस्टेट, वाडवडिलांनी कमवलेली इस्टेट आपण अशी सोडून जायचं. त्यामुळे बंद करण्याचा न्याय हे तुम्ही सल्ला कोणी देऊ नये कोणालाही. तो चांगलं करत असेल, माझ्या दृष्टीने मी हे चॅनल चालवून काही वाईट करतो आहे अशातला भाग नाही आहे. चांगलं करत असेल तर त्यांच्या मागे उभं राहावं. माझ्या मागे तुम्ही उभे नाही राहिलात तरी चालेल मला. माझे फक्त एवढंच म्हणणं आहे की उभं नाही राहिलात तरी चॅनल बंद करण्याचे सल्ले देऊ नका तुम्ही, कळलं का? कारण चॅनल बंद करून काही तुमच्यावरचा त्रास कमी होणार नाही आहे. काय चॅनलमुळे 4 लोकांचे विचार कळतात आपल्याला. 4 लोकांना 4 लोक एकत्र येऊ शकतात. आणखीन मला ह्या चॅनलचा खूप लोकांचा मी फायदा करून दिला आहे आणि खूप लोकांनी माझाही फायदा केलेला आहे. म्हणजे माझ्या काही अडचणी वगैरे असताना मी ह्या चॅनलच्या मार्फत मला जी लोकं ॲप्रोच झाली होती त्यांचा डेटा माझ्याकडे आहे. तो डेटा मी सगळा गोळा करून मला जेव्हा जेव्हा जी अडचण आलेली आहे त्यांना मी मदत मागितली आहे किंवा मार्गदर्शन मागितलेलं आहे. त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे चॅनल बंद करा हे कृपया कोणीही सांगू नये. काय ऑन दी कॉन्ट्री हे चॅनल जितक्या जास्तीत जास्त ब्राह्मणांपर्यंत जाईल, कारण आपल्याला आणखीन बऱ्याच ह्याच्यामध्ये गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे मागे मी व्हिडिओ बनवला होता ब्रह्मसत्य महाविद्यापीठसाठी हे करायचे, ते डोक्यात आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण म्हणजे शिक्षणातर्फे रोजगार आणखीन कमवा आणि शिका असे म्हणजे आमचा अभ्यास चालू आहे. काही गोष्टींवर आमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. पण रोजगार देऊन किंवा लोकांना आर्थिकदृष्ट्या वरती कसं आणता येईल ह्यासाठी ह्या चॅनलचा मी उपयोग करतो. याच्यामध्ये ना माझा कुठला वैयक्तिक आर्थिक कुठलाही माझी हे नाही. मी कुठेही खाली टॅग लावत नाही
की मला मदत करा किंवा मला पैसे पाठवा वगैरे म्हणून. मी जे मुलांना मदत करतो, ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी मी मदत करतो, लोकांकडनं पैसे गोळा करून मदत करतो, तीसुद्धा मी मदत करतो. ते माझ्या नावावर कुठेही पैसे घेत नाही किंवा माझ्या कुठल्या संस्थेच्या नावावर पैसे घेत नाही. ज्या मुलाला मदत पाहिजे असती त्या मुलाच्या कॉलेजमध्ये डायरेक्ट पैसे पाठवायला सांगतो मी स्वतःच्या नावावर. पण ह्याच्यातही लोकांचा गैरसमज होतो. त्यांना असं वाटतं की मी पैशानी मदत करतो म्हणजे माझ्याकडे तयारच आहे, असं ड्रॉवर उघडलं किंवा फोन केलं की मी लोकांना पैसे. रात्रीतनं लोक येतात माझ्याकडे की आमच्या मुलाला इतके लाख रुपये फी भरायची आहे, तितके लाख रुपये फी भरायची आहे वगैरे. पण मी करू शकत नाही. मी जेवढं माझ्याकडनं जमतं तेवढं मी 100% करतो. तर आणि ह्या चॅनलचा फायदा आहे, कळलं का? तर माझी प्रत्येकाला विनंती आहे की आपण हे न करता चॅनलला मॅक्झिमम सबस्क्राईब करून, शेअर करून जेवढं ब्राह्मणांपर्यंत पोचवता येतं आहे तेवढं पोचवा. आपण ह्या माध्यमातून, कारण कसं आहे, आपल्याला आरक्षण नाही, आपल्याला जमिनी नाही. आज आपल्याला काय म्हणतात त्याला, तुच्छ लेखलं जातं वगैरे. त्यामुळे आपणच आपले काय म्हणतात त्याला, एकमेकांना आधार देऊन वरती यायला पाहिजे आपल्याला. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आहे की कृपा करून चॅनल बंद करण्याचा कोणी सल्ला देऊ नये आणि चॅनल जेवढं वाढवता येतं आहे तेवढं वाढवा, एवढीच मला विनंती आहे. आज एवढंच. धन्यवाद.